everyone. Welcome to Bruhan Mumbai Municipal Corporation's Virtual Training Center, and I am Mrs. Nehal Kodambe, your English teacher from VTC. Let's begin with today's session. Welcome to today's session. Dear children, today we are going to see one of the next topic from our syllabus for pre-secondary scholarship examination. As you all know, we are learning or we are preparing ourselves for the pre-secondary scholarship examination. आता आपण या वर्षी 8वीतल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीचे काही व्हिडिओज पाहतोय आणि यामध्ये आजच्या भागामध्ये आज एका नवीन टॉपिकला आपण सुरुवात करणार आहोत. पाहूया कोणता नवीन टॉपिक आहे तो. So this is our new topic from second paper's English language. So our topic is unit number 3 and the title of this unit is language study. बघा आतापर्यंत आपण 2 युनिटचा अभ्यास पूर्ण केलाय. पहिल्या युनिटमध्ये आपण व्होकॅब्युलरी स्टडी व्होकॅब्युलरीच्या विषयी विचार केला. वी हॅव स्टडीड व्होकॅब्युलरी इन युनिट 1. देयर वर 8 सब युनिट्स इन दॅट युनिट. नंतर आपण जे दुसरं युनिट बघितलं इट वॉज अबाउट द गेम्स, वर्ड गेम्स. In that unit we have learned about riddles and grids and crossword puzzles and so on, right? And now from today we are going to start with the next unit, and the title of that unit is language study, which is carrying 24% of weightage, right? आपण बघा प्रत्येक नवीन युनिट जेव्हा सुरू करतो तेव्हा त्या युनिटचा 100 मार्कांमधला भारांश मी तुम्हाला सांगत असते. आता इथे आपल्याला 24% त्याचं वेटेज दिसतंय, राईट? म्हणजे 100रातले 24 मार्क. आता त्याच्यावर किती प्रश्न येतील, कशा प्रकारचे प्रश्न येतील, या सगळ्याचा विचार आपण आजच्या भागापासून करणार आहोत. आता जेव्हा आपण पुढे पुढे अभ्यास करणार आहोत तेव्हा तुम्ही पुन्हा एकदा मागचे व्हिडिओ सुद्धा रेफर करायचे, राईट? म्हणजे तुम्हाला कळेल की मागचा भाग आणि पुढचा भाग हा कुठल्या ना कुठल्या प्रकारे तरी कनेक्टेड आहे. दिस इज ऑल ग्रेडेड. त्यामुळे आपण मागचा भाग बघून पुढचा भाग जर आपण बघितला किंवा पुढचा नेक्स्ट व्हिडिओ आपण पाहिला तर आपल्याला त्याचं कनेक्शन लवकर लक्षात येईल. So let's begin with language study and let's see what we are going to learn in this unit. आता लँग्वेज स्टडीचा अर्थ तुम्हाला इथे सरळ सरळ दिसतोय, भाषेचा अभ्यास. आतापर्यंत आपण भाषेच्या अभ्यासामध्ये आपण शब्द संपत्तीवर प्रभुत्व कसं मिळवायचं, हाऊ टू एनरिच अवर व्होकॅब्युलरी, त्याचे वेगवेगळे आपण ट्रिक्स पाहिले. ते सेकंडली आपण सेकंड युनिटमध्ये लर्न विथ प्लेवे मेथड, की आपण अगदी हसत खेळत आपलं एनरिचमेंट कशी करू शकतो ते पाहिलं. नाव इन डिटेल वी आर गोइंग टू लर्न अबाउट द लँग्वेज इन दिस युनिट, लँग्वेज स्टडी. So let's begin with this unit, unit number 3, language study. In this unit, what we are going to learn about? So let's have a look on the subunits from this unit. So the very first is 3.1, and in 3.1 we are going to learn about the sentence formation. We have learned word formation. And now we are going to learn how to form or frame the sentence. Next subunit will be of types of sentences. So as I told you, all the units and subunits, they are interconnected. So you can see here, first of all, we are going to learn about the sentence formation. Then we are going to learn about the different types of sentences. Then which it will follow with parts of speech, which we have already learned in up to standard 7th. Then we are going to learn in detail about the modal auxiliaries, and after modal auxiliaries we are going to learn about the tenses, right? लँग्वेज स्टडी मध्ये 5 सब युनिट्स आहेत, त्यांची नावं तुम्हाला इथे मी दाखवलेली आहेत. ग्रॅज्युअली आपण एक एक सब युनिट
अगदी डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. परीक्षेमध्ये त्याच्यावर कशा टाईपमध्ये प्रश्न येतात ते पण मी तुम्हाला परीक्षेमधला क्वेश्चनचा एक्स्ट्रॅक्ट घेऊन दाखवते आणि त्यानंतर तशा टाईपचे अनेक प्रश्न आपण प्रॅक्टिस करतो. अशी आपली अभ्यासाची पद्धत आहे. तर आजच्या भागामध्ये आपण सेंटेन्स फॉर्मेशनला सुरुवात करतोय. सेंटेन्स फॉर्मेशन म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे मेथड्स किंवा ते फॉर्म करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्याच्याबद्दलच्या काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. So today we are going to learn about the sentence formation. Sentence formation means how to format the sentence. We have already learned about word formation, right? आपण शब्द कसे तयार होतात by finding out its synonym or antonym or prefix or suffix or with contextual taking the contextual meaning and all. आपण वर्ड फॉर्मेशन पाहिलेलं आहे. आता इथे आपण सेंटेन्स फॉर्मेशन म्हणजे काय ते आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. So language study, this is our topic. Language study is our topic, and from this topic we are going to learn about the first subunit, that is sentence formation. Before we move to sentence formation, we will learn about the language study. Language study is important to develop language skill. आता लँग्वेज स्किल कोणकोणते आहेत? सो लेट्स हॅव अ लुक. लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग अँड कन्व्हर्सेशन. दीज आर 5 बेसिक लँग्वेज स्किल. आपण म्हणतो ना लिसनिंग, ऐकणे, समजपूर्वक ऐकणे. व्हॉट एव्हर यू आर listening, you understand or you follow the meaning of that. Then speaking. After listening, there is another skill, that is speaking. आपण जितकं जास्त ऐकतो तितकं आपण छान बोलू शकतो. See, we can converse in our mother tongue because we listen it first from our mother, from our father, from our parents, from our family members, and then the first language we all know, that is our mother tongue, because we listen it more, right? So after listening we start to speak. Then when we start to speak, the next skill is reading. After starting speaking, we start to read whatever language we are learning through, right? And when we can read, then we move to the next skill, and that is the writing skill. We develop our writing skill. बघा, जेव्हा तुम्ही फर्स्ट स्टँडर्ड मध्ये शाळेत आला असाल तेव्हा तुम्हाला आठवत असेल की आधी तुम्हाला तुमच्या टीचरनी रीड करायला शिकवलं असेल आणि त्याच्यानंतर आपण राईट करायला शिकलो. मग आपण ट्रेसिंग शिकलो. इंग्लिश लँग्वेज तुम्ही बघा, आधी आपल्याला टीचरनी खूप छान छान सॉंग्स ऐकवले, मग आपल्याला बोलायला शिकवलं. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, हाऊ आर यू, माय नेम इज, राईट? त्याच्यानंतर आपण रीड करायला शिकलो. आपण BCPT शिकलो. मग बी कुठला, सी कुठला, मग त्याच्यानंतर आपण ते ट्रेसिंग करायला शिकलो आणि मग लिहायला शिकलो. आणि एकदा का आपल्याला हे 4 स्किल आले की आपण एकमेकांबरोबर कन्व्हर्स करतो, बोलतो. दॅट इज अ कन्व्हर्सेशन स्किल. तर हे जे सगळे 5 स्किल्स आहेत इंग्लिश लँग्वेज मध्ये, तर या सगळ्याला डेव्हलप करायला, हे आपल्याला यायला, इंग्लिश भाषेचा अभ्यास करणं हे खूप महत्त्वाचं असतं. So language study is important to develop language skill. It will be useful and helpful in written and spoken form. आत्ताच मी तुम्हाला रिटन आणि स्पोकन फॉर्म मधले वेगवेगळे स्किल्स सांगितले, राईट? मग जेव्हा तुम्ही एखाद्या भाषेचा, मग ते इंग्लिश असो, तुमची मातृभाषा असो, किंवा हिंदी असो, किंवा एनी अदर लँग्वेज असो, तुम्ही जेव्हा कोणत्याही भाषेचा अभ्यास करता तेव्हा आपला अंतिम उद्दिष्ट काय असतं? व्हॉट इज अवर गोल while learning or before learning any language? That you should be able to speak and write that language. So if you do the proper study of that language, it is going to help you in written and spoken form. So every word in the language belongs to a family. आता बघा, आपल्याला इथे एक सेंटेन्स दिसतंय. एव्हरी वर्ड इन द लँग्वेज बिलॉंग्स टू अ फॅमिली. So this is a sentence, but in that sentence you can see there are so many words. Every is a word, word is a word. In the language belongs to a family. So in this sentence you can see so many words are there, and all these words are belongs to a family.
जेवढे पण आपल्याला एखाद्या भाषेतले शब्द दिसतात ते कुठल्या ना कुठल्या तरी फॅमिलीचा एक भाग असतात. म्हणजे काय, नो वर्ड इज ऑफन, कुठलाही शब्द अनाथ नसतो. म्हणजे काय असतो, कसा अनाथ नसतो किंवा कुठल्या फॅमिलीतला असतो. लेट्स सी इन डिटेल. द फॅमिली इज कॉल्ड द पार्ट ऑफ स्पीच. आता यू हॅव ऑलरेडी लर्न पार्ट ऑफ स्पीच, राईट? आपण अगदी तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी आणि आता तुम्ही आठवीत आलाय. म्हणजे मागची 7 वर्ष तुम्ही इंग्लिश लँग्वेज शिकताय, तुमच्या कानावर पडते, तुम्ही बोलताय, यू आर रायटिंग, यू आर रीडिंग अँड ऑल. आणि आतापर्यंत आपण त्याच्यातला काही ग्रामॅटिकल पार्ट पण शिकलोय, ज्याच्यामध्ये आपण इयत्ता 7वी मध्ये इन स्टँडर्ड 7 वी हॅव ऑलरेडी लर्न पार्ट ऑफ स्पीच. We have seen that noun, pronoun, verb, adverb, then adjective. So these are different part of speech, and all these words are belongs to some or the other family. It is necessary to know the job of every word in a sentence. आता आपण बघा एक बेसिक सेंटेन्स बघितलं तर त्या प्रत्येक बेसिक सेंटेन्स मध्ये जितके वर्ड्स आहेत त्या प्रत्येकाचा काहीतरी रोल असतो. Some words are nouns, some are pronouns, some are adjectives, some are adverbs, and they are playing some or the other role in that sentence to give the meaning to that sentence, so that that sentence meaning the becomes the meaningful. आपण बघतो की एक साधं वाक्य आहे, I am a boy or I am a girl. I am a girl. There are 4 words, but each and every word belongs to the part of family or part of speech, right? So I, as you know, it is a pronoun. Am is a verb in this sentence. Then we have learned about auxiliary verb, so you can find out the difference between the verb and auxiliary verb. A is what and a girl is what, you know. So it is necessary to know the job of every word in a sentence. प्रत्येक अगदी छोटंसं तुम्ही वाक्य घेतलं तरी तुमच्या लक्षात येईल, जर ते सेंटेन्स मिनिंगफुल असेल तर त्यातल्या प्रत्येक शब्दाचे काहीतरी रोल त्या सेंटेन्स मध्ये असतो. नीट शांतपणे समजून घ्या आणि ऐका. You cannot put a word anywhere you like in a sentence. आता आपल्याला मनात आलं की एक आता आय एम अ गर्ल आहे हे सेंटेन्स, तर मला आय नंतर एम नंतर आणि नंतर गर्ल अशाच प्रकारे ते सेंटेन्स तिथे ठेवलं पाहिजे. मला असं वाटलं की नाही मला गर्ल पुढे घ्यायचंय, आय गर्ल एम तर ते कानाला कसं वाटतं बघा. It is not a proper sentence or it is not a meaningful sentence. So all the words in that sentence, they have their specific place in that sentence, and there only we have to place those words, right? आपल्या मनात येईल तिकडे आपण त्या शब्दांची रचना करू शकत नाही. आपल्याला जर अर्थपूर्ण वाक्य बनवायचं असेल तर त्या शब्दांच्या जागी आपण ते शब्द ठेवले तरच त्या वाक्याला अर्थपूर्णता येते. It must be placed in particular order to make sentence meaningful. आपण जर त्याची ऑर्डर पुढे मागे केली तर त्या वाक्याचा अर्थ एकतर चुकतो किंवा बदलतो. म्हणून आपल्याला बघा ही एक ऍक्टिव्हिटी पण असते, राईट? आपल्याला जम्बल्ड करून दिलेले असतात वर्ड्स अँड वी हॅव टू फ्रेम द मिनिंगफुल सेंटेन्स. आता हे मिनिंगफुल सेंटेन्स म्हणजे काय, प्रत्येक शब्दाची त्या सेंटेन्स मधली जागा कोणती, ती कशी ठरवायची, हे सगळं आपण आजच्या भागामध्ये आणि आजच्या भागापासून पुढे आपण काही भाग हे पाहणार आहोत किंवा अभ्यासणार आहोत. इट इज कॉल्ड सेंटेन्स फॉर्मेशन. हे जे काही आहे, प्लेसिंग द वर्ड्स इन देअर पर्टिक्युलर ऑर्डर टू मेक सेंटेन्स मिनिंगफुल, दिस इज ओनली नोन ॲज सेंटेन्स फॉर्मेशन. हे जे शब्द त्यांच्या जागेवर ठेवणं आणि अर्थपूर्ण वाक्य तयार करणं, यालाच आपण सेंटेन्स फॉर्मेशन असं म्हणतो. सेंटेन्स फॉर्मेशन जो आपला आजचा टॉपिक आहे तो काय आहे, टू प्लेस द वर्ड्स इन देअर पर्टिक्युलर ऑर्डर to make sentence meaningful or to frame the meaningful sentence. It is called sentence formation. Sentence formation म्हणजे काय आतापर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल.
No word is orphan. The family is called the part of speech. हे आपण आत्ताच अभ्यासलं. बघा आता इथे तुम्हाला मी पार्ट्स ऑफ स्पीच दाखवते. एकदा आपण इथे रिवाइज करूया. तुम्ही ऑलरेडी हे शिकलेले आहात. पण हे जे सेंटेन्स मी तुम्हाला आता दाखवलं, नो वर्ड इज ऑर्फन, द फॅमिली इज कॉल्ड द पार्ट ऑफ स्पीच. आता तुम्हाला ही बघा फिगर बघून लक्षात आलं असेल. कोणते कोणते पार्ट्स ऑफ स्पीच आहेत बघूया आपण. नाउन, प्रोनाउन, वर्ब, adverb, adjective, conjunction, preposition, and interjection. So these are 8 parts of speech, right? These are 8 parts of speech. And these family is called the parts of speech in which these words are belongs to, right? म्हणजे एखादा शब्द एखाद्या सेंटेन्स मधला नाउन असेल, कधी तो प्रनाउन असेल, एखादा शब्द वर्बचं काम करतो, एखादा ऍडवर्ब असतो, तर कधी कधी ऍडजेक्टिव्ह असतो, डिस्क्रायबिंग वर्ड, कधी कंजंक्शन असतो जो दोन सेंटेन्सना जोडतो, प्रेपोजिशन इज देअर, आपण शिकलो इन, ऑन, अंडर, बिफोर, देन इंटरजेक्शन. So all these eight they are the parts of speech, or they are called the family of parts of speech. Okay. The part of speech indicates how the word functions in meaning as well as grammatically within the sentence. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की नो वर्ड इज ऑर्फन, कुठलाच शब्द अनाथ नसतो. तो या वेगवेगळ्या जे 8 तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच दाखवले त्याच्यामधला कोणतरी एक असतो. सो दे बिलॉंग्स टू दिस फॅमिली. So these part of speech indicates how the word functions in meaning as well as grammatically within the sentence. आपण जे सेंटेन्स फॉर्मेशन बघणार आहोत ते हे आहे की ग्रॅमॅटिकली ते सेंटेन्स कसं करेक्ट असायला पाहिजे. आता सेंटेन्सचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग त्या प्रत्येक प्रकारामध्ये शब्दांची रचना पुढे मागे ही ठरलेली असते. ती कशी ठरलेली असते, ती काय ठरलेली असते, ती कशी फ्रेम करायची, कसं सेंटेन्स फॉर्मॅट करायचं, हे सगळं आपण छानपैकी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. See now, it is necessary to know the job of every word in a sentence, right? आता आपण बघितलं की every word is playing its role in that sentence. So we should know what job of every word in that particular sentence. प्रत्येक वाक्यामध्ये त्या शब्दाचा काय रोल आहे ते आपण आता इथे जाणून घेऊया. आता आपण 8 पार्ट्स ऑफ स्पीच बघितले. आपण ऑलरेडी हे शिकलो. एकदा आपण इथे रिवाइज करूया, एकदा आपण आठवूया. We have seen noun, pronoun, adjective, adverb, verb, preposition, interjection and conjunction. There are 8 parts of speech, right? So what role do they play in a sentence? या प्रत्येकाचं एखाद्या सेंटेन्स मध्ये काय काम असतं, कोणता रोल असतो ते आपण आता जरासं एकदा रिवाइज करूया. So noun is the name of any place, thing, object, etc. तुम्हाला माहिती आहे नाउन म्हणजे काय? The name of any place, thing, object, etc. For example, table or ant, chair, boy, girl, city, town, river, mountain, trees. All these are nouns. आपण एखाद्या वस्तूला ठेवलेलं नाव की ती वस्तू आपल्याला ओळखता यावी म्हणून त्याला आपण नाउन म्हणतो, राईट? What about pronoun? Words that can be used in place of noun. That is he, she, it, they, we, them, us. All these are pronoun. नाउन आपल्याला रिपीटेडली बोललं की आपल्याला इरिटेट होतं किंवा ते कानाला बरोबर ऐकायला वाटत नाही किंवा ग्रामॅटिकली ते रॉंग असतं. तर प्रत्येक वेळेला नाउन आपल्याला बोलावं लागू नये म्हणून वी आर युजिंग प्रोनाउन इन द सेंटेन्स, राईट? नाउ फॉर एक्झाम्पल, राधा इज अ गर्ल. Radha studies in standard 8. Radha is very clever girl. Radha studies well. Radha can read. Radha can write English. Radha can speak in English. Radha takes part in English competition. आता हे सारखं सारखं राधा बोललं की बघा बरोबर वाटत नाही आपल्या कानाला, राईट? म्हणून मग आपण राधाच्या ऐवजी शी, हर असे जे काही आपण वर्ड्स वापरतो त्याला प्रोनाउन असं म्हटलं जातं. आफ्टर दॅट adjective. Adjective are the words that describe the quality of a noun.
What is adjective? Adjective are the words that describe the quality of a noun. That is fast, brave. आता मी तुम्हाला सांगितलं राधा is a clever girl. So clever is the adjective of which is describing or which is telling you more information about the noun राधा. म्हणजे एखाद्या शब्दाची जेव्हा आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये जास्त माहिती मिळते त्याला ऍडजेक्टिव्ह असं म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द असं आपण मराठीत त्याला म्हणतो. विशेषण, दॅट इज कॉल्ड ऍडजेक्टिव्ह इन इंग्लिश. आता थोडंसं मी इथे जास्त तुम्हाला एक्सप्लेनेशन करत नाही कारण आपण हे ऑलरेडी 7th स्टँडर्ड मध्ये शिकलोय. वी आर जस्ट रिवायझिंग हिअर. देन कम्स द ऍडवर्ब. Adverbs are uses to modify words and adjectives. राईट. ऍडवर्ब बघा ह्या शब्दातच तुम्हाला दिसतं ऍडिंग समथिंग टू वर्ब. वर्ब बद्दल अधिक माहिती, क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द ऍडवर्ब. Adverbs are used to modify words and adjectives. Okay, verbs and adjectives. Softly, fast. He runs very fast. Runs हे वर्ब आहे आणि त्याला मॉडिफाय केलंय व्हेरी फास्टली. सो दॅट इज ऍडवर्ब. वर्ब, you know, verb plays very important role in the sentence. Without verb, no sentence is complete. So verbs are used to describe an action. Play, walk, run, write, laugh, cry. एखादं वाक्य जे असतं ते वर्ब शिवाय इनकम्प्लीट असतं. वर्ब हे जे ऍक्शन वर्ड आहे ते त्या वाक्याला पूर्णता देते. सन रायझेस इन द ईस्ट. सो रायझेस इज अ वर्ब इन दिस सेंटेन्स. आपल्याला ते वाक्यामध्ये कोणती क्रिया आहे हे वर्बनी समजतं. Prepositions are relation words placed before nouns, pronouns, etc. Prepositions म्हणजे काय आपण अभ्यास केलाय. अगदी आपण 3री 4थीत अभ्यास केलाय. तुम्हाला आठवत असेल तर एक कॅटचं एक्झाम्पल घेऊन आपण बघितलं. अंडर द ट्री, ऑन द ट्री, अबाव द ट्री, अंडर द टेबल, ऑन द टेबल, बिहाइंड द चेअर. राईट. ऑन, इन, फ्रॉम, टुवर्ड्स हे सगळे प्रेपोजिशन्स आहेत की ती आपल्याला त्याची पोझिशन दाखवतात. प्री पोझिशन, बिफोर. प्री म्हणजे काय? बिफोर. बिफोर एनी पोझिशन ऑफ दॅट वर्ड. सो द कॅट इज ऑन द टेबल. कुठे आहे तिची पोझिशन? ऑन द टेबल. राईट. अंडर द चेअर, ऑन द सोफा. सो बिहाइंड द डोअर म्हणजे ती पोझिशन कुठे आहे हे आपल्याला त्या शब्दाच्या आधी लावलं जातं. Then interjection, grammatically independent from other words and expresses feeling. On, interjection. Right? हे जे आहे ते आपण आपल्या फिलिंग्स म्हणजे आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस मध्ये वापरतो बघा. ओ, वाव, superb. So these are the interjection which we use to show our feelings. And conjunction are the words which join the words or sentences and clauses. And, but, between म्हणजे दोन वाक्य जोडणारे शब्द. तर अशा प्रकारे हे पार्ट्स ऑफ स्पीच जे आहेत त्यांचा रोल काय असतो त्या सेंटेन्स मध्ये हे आपल्याला एकदा माहिती झालं की आपल्याला सेंटेन्स फॉर्मेशन करायला खूप इझी जातं. म्हणून तुम्ही हे डिटेल मध्ये आणखीन तुमच्या लेवलला हे थोडंसं अभ्यासा. ओके. So you cannot put a word anywhere you like in sentence. आपण आता फर्स्ट बघितलं no word is orphan. They are belonging to the parts of speech. We have seen those different families. Now the next thing we are going to learn about before we move to the sentence formation, that you cannot put a word anywhere you like in a sentence. तुम्हाला वाटलं मी हा वर्ड इथे ठेवावा, तुम्ही लिहू शकता, बट दॅट सेंटेन्स विल नॉट बी मिनिंगफुल. अर्थपूर्ण ते होणार नाही. कसं बघा. आय व्हेरी मच लव्ह ड्रॉइंग. आता मी एक सेंटेन्स लिहिलंय. मला असं वाटलं की आय नंतर मला व्हेरी लिहायला पाहिजे, व्हेरी नंतर मच लिहायला पाहिजे, नंतर लव्ह, नंतर ड्रॉइंग. पण ते वाचून बघा अर्थपूर्ण आहे का? आय व्हेरी मच लव्ह ड्रॉइंग. आता हेच सेंटेन्स जर आपण असं लिहिलं तर आय लव्ह ड्रॉइंग व्हेरी मच. बघा आपल्याला लगेच कानाला कळतं की पहिलं सेंटेन्स आहे ते रॉंग आहे, दुसरं फॉर्मेशन करेक्ट आहे. राईट. आता ते कसं फॉर्म करायचं हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. पण हे जे वर आपण लिहिलंय यू कॅनॉट पुट अ वर्ड एनिवर यू लाईक, त्याच्यासाठी मी तुम्हाला काही अजून एक्झाम्पल्स दाखवते. डू यू लाईक विच सीझन बेस्ट? आता प्रश्न पहिला आपण एक स्टेटमेंट पाहिलं.
And now we are asking question to someone. Do you like which season best? आता हे अशा प्रकारे मी लिहिलं. Which season do you like best? बघा आपल्या कानालाच कळतं की समथिंग इज रॉंग विथ द फर्स्ट सेंटेन्स और फर्स्ट क्वेश्चन अँड द सेकंड क्वेश्चन विच वी आर आस्किंग दॅट साऊंड्स करेक्ट, राईट? म्हणजे आपल्याला इथे कळतंय की प्रत्येक शब्दाची त्या सेंटेन्स मधली जागा ही सुद्धा फिक्स असायला पाहिजे किंवा प्रॉपर असायला पाहिजे, तरच ते सेंटेन्स मिनिंगफुल होतं किंवा अर्थपूर्ण होतं. बघा अजून एक एक्झाम्पल. Life is long if you know to how use it. My God. कसं वाटतंय बघा ऐकायला. Life is long if you know to how use it. आता आपण अशा प्रकारे लिहून बघूया. Life is long if you know how to use it. आता बघा फर्स्ट पार्ट मी तसाच ठेवलाय. सेकंड पार्ट मध्ये फक्त काही शब्द मी जंगल केलेत, तरी पण त्याचा अर्थपूर्ण फ्रेमिंग झालं नाहीये त्या सेंटेन्सचं, हे आपल्याला इथे लक्षात येतं, राईट? नेक्स्ट सेंटेन्स बघा. टू फिनिश एव्हरीथिंग ऑन माय प्लेट ॲट डिनर माय मॉम टॉट मी. आता थोडंसं लेंदी सेंटेन्स आपण इथे एक्झाम्पलला घेतलंय. टू फिनिश एव्हरीथिंग ऑन माय प्लेट ॲट डिनर माय मॉम टॉट मी. आता आपल्याला कळतंय की हे काहीतरी रॉंग आहे, मग आपण त्याचं करेक्शन करूया. My mom taught me to finish everything on my plate at dinner. आता हे आपण करेक्ट फॉर्मेशन बघितलेलं आहे. आपण फक्त हे आपल्या कानाला ऐकायला रॉंग वाटतंय म्हणून आपण ते करेक्ट केलंय, पण त्याचं काहीतरी मेकॅनिझम आहे. ते काय आहे ते आपण अभ्यासणार आहोत, राईट? आतापर्यंत आपण सेंटेन्स फॉर्मेशन बद्दलची माहिती मिळवली आहे की सेंटेन्स फॉर्मेशन म्हणजे काय आपण बघितलं. प्रत्येक शब्दाची एक फॅमिली असते, प्रत्येक शब्दाची त्या सेंटेन्स मध्ये एक जागा असते, इथपर्यंत आपण बघितलं. आता आपण स्कॉलरशिपच्या दृष्टिकोनातून हा जो टॉपिक अभ्यासणार आहोत, त्या टॉपिक मध्ये आपल्याला सेंटेन्स फॉर्मेशन मध्ये कोणकोणत्या टाइप्सचा अभ्यास करायचे ते आपण बघूया. So let's begin with some important points. First thing, as I always tell you, read the question carefully. जेव्हा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येतो, always I tell you, I advise you to reading with understanding. Read the question carefully. का? तर आपल्याला अनेक टाइप मध्ये आता ह्याचा अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यातला कुठला टाइप आहे हे तुम्हाला जाणून त्याच्याप्रमाणे सेंटेन्स फॉर्मेशन करायचं आहे. So what we are going to learn here? We are going to learn about simple statement formation. You can see here simple statement कसं रेडी होतं बघा. त्याचं काही पॅटर्न आहे, त्याला सेंटेन्स पॅटर्न म्हणतात. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. तुम्ही बघा आतापर्यंत SVO पॅटर्न शिकलेले असणार. SVO म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. आता ऑब्जेक्ट म्हणजे काय, कॉम्प्लिमेंट म्हणजे काय हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. पण सिंपल स्टेटमेंट जे असतं त्याच्यामध्ये त्याचा हा बेसिक पॅटर्न असतो. SVO सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. मग आपण SVOC लक्षात ठेवूया. देन देर आर SNO टाइप ऑफ क्वेश्चन. असे काही प्रश्न की ज्याचं उत्तर येस किंवा नो येतं. ओके. Do you like mangoes? Yes. Do you like bananas? No. म्हणजे yes no type question. तर त्याचं फ्रेमिंग करताना बघा काय काय त्याच्यामध्ये येतं. वर्ब, ऑक्झिलरी वर्ब जसं मी आता म्हटलं डू, सब्जेक्ट डू यू, मेन वर्ब लाईक, ऑब्जेक्ट बनाना अँड क्वेश्चन मार्क. आपल्याला हे प्रश्न विचारता येतात, राईट? पण त्याचं फ्रेमिंग कसं असतं बघा. वर्ब प्लस वर्ब म्हणजे कुठला वर्ब, ऑक्झिलरी वर्ब. आता ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, पण मी तुम्हाला पुढे जाऊन त्याचं डिटेलमध्ये सांगणार आहे. देन मेन वी हॅव टू राईट अबाउट सब्जेक्ट, then main verb, then object and question mark is necessary while asking any question. Now next. बघा आता इथे आपण अजून काही एक्झाम्पल्स बघूया. Mayank found the game interesting. Now Mayank is subject here.
found is verb, the game is object, and the interesting is complement. How was the game? Interesting, right? So subject, verb, object, and complement. Chocolate makes Tanya happy. So what is chocolates? Subject, makes, verb, and the rest part. Okay. What makes Tanya happy? Chocolate. So here it plays the role of the subject. So a word that follows a direct object to rename it or state what it has become is known as complement. Complement ची आणखीन एक तुम्हाला मी इथे डेफिनेशन दाखवते बघा. A word that follows a direct object च्या नंतर येणारा शब्द. To rename it or state what it has become is known as complement. आता ह्या सेंटेन्स मध्ये बघा, द गेम नंतर हा वर्ड आलाय, राईट? आणि तो त्याला कॉम्प्लिमेंट करतोय. हाऊ वॉज द गेम? इंटरेस्टिंग. हाऊ डज तानिया what does Tanya makes happy? Chocolates. What makes Tanya happy? Chocolate. Okay, the chocolate is verb, but who makes chocolate makes whom happy? Tanya, right? मग तानिया हे ऑब्जेक्ट आहे आणि तिला काय बनवतं चॉकलेट? हॅपी. सो हॅपी इज कॉम्प्लिमेंटिंग तानिया, right? So in this way, a word that follows a direct object to rename it or state what it has become is known as the complement from that sentence. आता सब्जेक्ट म्हणजे काय, वर्ब म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय आपण ऑलरेडी शिकलोय. इथे कॉम्प्लिमेंट म्हणजे काय हे पण तुम्ही लक्षात घ्या. विच कॉम्प्लिमेंट्स द डायरेक्ट ऑब्जेक्ट फ्रॉम एनी सेंटेन्स. Now next we have seen simple statement. नंतर आपण पुढचा प्रकार बघितला yes no type question. Very easy to frame the question. We have already doing this. We have seen the pattern. Verb, that is auxiliary verb plus subject plus main verb plus object plus question mark. बघा मी तुम्हाला इथे स्प्लिट करून दाखवलंय. Are they going now? Are is a auxiliary verb. They subject, going main verb, and object is noun. Question mark. Did he clean his room? आता तुम्हाला ऑक्झिलरी वर्ब म्हणजे माहिती आहे ना, इज, आर हे ऑक्झिलरी वर्ब्स आहेत, सहाय्यक क्रियापद. am I right? am. does he know? does, did, was, were. ह्या शब्दांनी जर सेंटेन्स सुरू होतं तर त्याचा आन्सर आपल्याला मी एस नो मध्ये मिळतं, लक्षात घ्या. आणि ऑक्झिलरी वर्बनी जरी सुरू झालं तरी त्याच्यामध्ये मेन वर्ब असतंच. फ्रेमिंग बघा कसं आहे, ऑक्झिलरी वर्ब, सब्जेक्ट, मेन वर्ब अँड ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क तर असलाच पाहिजे बिकॉज वी आर आस्किंग क्वेश्चन. डू आय पुट द कीज ऑन द टेबल? डू auxiliary verb, I subject, put main verb and object, the keys on the table, and then question mark. Does she get up early in the morning? किती सिंपल फ्रेमिंग आहे बघा. आपल्याला एक जर सेंटेन्स पॅटर्न लक्षात ठेवले ना आपण तर आपल्याला फ्रेमिंग खूप सोपं जातं. जसं सिंपल स्टेटमेंट मध्ये आपण SVOC लक्षात ठेवलं तसं इथे पण तुम्ही काहीतरी तुमचं असं क्लू वर्ड्स लक्षात ठेवा. वर्ब, सब्जेक्ट, मेन वर्ब, ऑब्जेक्ट, क्वेश्चन मार्क. व्हेरी सिंपल. And one more example. Can we go to Alibag for the weekend? Can, auxiliary verb, we is subject, go is main verb, and Alibag for the weekend is object in this question. And don't forget to put the question mark, right? आपण सिंपल स्टेटमेंट आणि येस नो टाइप ऑफ क्वेश्चन बघितले. नेक्स्ट टाइप इज WH टाइप क्वेश्चन, ज्याच्यामध्ये बघा फ्रेमिंग कसं होतं. WH वर्ड प्लस ऑक्झिलरी वर्ब, ज्याच्यामध्ये आपण बघितलंय डू, डज, डीड प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर येणार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस, ज्याचं पॅटर्न असणार आहे हाऊ, व्हॉट, हाऊ और व्हॉट प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब.
आता आपण सिंपल स्टेटमेंट आणि येस नो टाईप क्वेश्चन बघितलं. पुढचे दोन प्रकार आहेत. WH टाईप क्वेश्चन, हे तर आपण नेहमीच वापरतो. व्हॉट इज युअर नेम, वेअर डू यू स्टे, हाऊ आर यू, ह्या टाईपच्या क्वेश्चन्सना WH टाईप ऑफ क्वेश्चन्स म्हणतात. आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आपण ऑलरेडी शिकलोय. उद्गारवाचक वाक्य आपण थोडंसं डिटेलमध्ये त्याच्याबद्दल बघूया. आतापर्यंत सिंपल स्टेटमेंट आणि येस नो टाईप क्वेश्चनचं फ्रेमिंग बघितलं. आता इथे आपण WH टाईप क्वेश्चन कसे फ्रेम करतात ते बघूया. पॅटर्न इज WH वर्ड प्लस ऑक्झिलरी वर्ब और डू डज डीड. ऑक्झिलरी वर्ब मध्ये जसं आपण मगाशी बघितलं एम, इज, आर, वॉज, वेअर, राईट, कॅन वगैरे अशा टाईपचे वर्ड, किंवा डू डज डीड मधलं डू डज प्रेझेंट टेन्स, डीड पास्ट टेन्स प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट. आता प्रत्येक वेळेला तुम्हाला मी ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय, सब्जेक्ट म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय एक्सप्लेन नाही करणार. आपल्याला हे ऑलरेडी माहिती आहे. आपण फक्त त्याचं फॉर्मेशन बघूया. आपण सेंटेन्स फॉर्मेशन शिकतोय. सेंटेन्स फॉर्मेशन मध्ये आपण काय काय बघितलं, सिंपल स्टेटमेंट कसं फॉर्म करायचं, येस नो टाईप क्वेश्चन कसे फॉर्म करायचे. आता WH टाईप कसे क्वेश्चन फॉर्म करायचे बघा. एक्झाम्पल, व्हॉट डू यू वॉच ऑन टीव्ही. व्हॉट इज WH वर्ड. WH वर्ड म्हणजे ज्या क्वेश्चन वर्डची सुरुवात WH नी होते किंवा ज्याच्यामध्ये W आणि H असतो. आता WH मध्ये आपण हाऊ पण घेतो बघा. हाऊ आर यू, जरी त्याची सुरुवात W नी झाली नाहीये तरी त्याच्यामध्ये H आहे, म्हणून ह्या सगळ्या वर्डना WH वर्ड्स असं म्हणतात. ओके. ऑक्झिलरी वर्ब, हेल्पिंग वर्ब. ऑक्झिलरी म्हणजे हेल्पिंग वर्ब, ज्याच्यामध्ये मगाशी आपण म्हटलं तसं वेगवेगळे वर्ब्स किंवा त्यांनी ते स्पेसिफिक मेन्शन केलंय डू, डज अँड डीड. व्हॉट डू यू, यू सब्जेक्ट आहे इकडे. दिस इज वर्किंग इन द सेंटेन्स. ऍक्शन कोण करतंय, यू, राईट. ऍक्शन ऑफ वॉचिंग द टीव्ही इज डन बाय समवन, सो क्वेश्चन इज आस्किंग टू दॅट समवन. व्हॉट डू यू वॉच ऑन टीव्ही. You is subject and the rest of the part is considered as the object and then should be question mark. Next example, why are you so happy. Why, WH word, are auxiliary verb, you subject, so happy object. Next, how many topics do you have to study. How many topics do you have to study, question, right. How, WH वर्ड. त्याला का WH वर्ड म्हणतात मी सांगितलं. जरी आपल्याला त्याची सुरुवात W नी नसली दिसत तरी त्याच्यामध्ये H आहे, म्हणून त्याला WH वर्ड असं म्हणतात. क्वेश्चन वर्ड्स जे आहेत. हाऊ मेनी टॉपिक्स. आता थोडंसं फ्रेमिंग इकडे तुम्हाला वेगळं दिसतंय. हाऊ नंतर डिरेक्टली ऑक्झिलरी वर्ब नाही आलंय, पण ऑक्झिलरी वर्ब तुम्हाला सेंटेन्स मध्ये दिसतंय. You is the subject, have to study is the object, and then question mark. We will see one more example. When did you play cricket in school? When means before school, after school, right? So when, WH word, did, auxiliary verb. बघा इथे do आपण वापरलाय, did वापरलाय, you is subject and the rest of the part is object. म्हणजे WH टाईप क्वेश्चन कसं फ्रेम करायचं, येस नो टाईप ऑफ क्वेश्चन कसं फ्रेम करायचं, सिंपल स्टेटमेंट कशी फ्रेम करायची, या सगळ्याचे पॅटर्न्स मी तुम्हाला इथे दाखवलेले आहेत. नेक्स्ट, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. पुढचा जो भाग आहे सेंटेन्स फॉर्मेशनचा तो आहे एक्सक्लेमेटरी, ज्याच्यामध्ये पॅटर्न असणार आहे हाऊ, व्हॉट, हाऊ आर व्हॉट प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब. बघूया एक्झाम्पल. एक्झाम्पल आपण बघितलं की तुम्हाला ते लवकर कळतं. हाऊ ब्युटिफुल दिस सिटी इज. एक्सक्लेमेटरी, उद्गारवाचक. आपल्याला त्या एक्सक्लेमेशन मार्क वरून कळतंय these types of sentences are known as exclamatory sentences, right? हाऊ, व्हॉट, ओ अशा टाईपचे शब्द आपण सुरुवातीला वापरतो बघा. देन सब्जेक्ट, ऑब्जेक्ट अँड ऑक्झिलरी वर्ब. बघा शेवटी इथे सब्जेक्ट ऑब्जेक्ट आलंय आणि शेवटी तुम्हाला इथे ऑक्झिलरी वर्ब आणि ऑक्झिलरी मार्क पण दिसतोय बघा, राईट. आपण अजून काही एक्झाम्पल्स बघूया. व्हॉट अ कोइन्सिडन्स दिस इज. ऑक्झिलरी वर्ब शेवटी आलंय बघा, इथे आलंय इज, इथे आलंय इज,
त्याच्यानंतर एक्सक्लेमेशन मार्क आहे. ऑब्जेक्ट नंतर आपल्याला इथे ऑक्झिलरी वर्ब दिसतंय, राईट. मगाशी आपण बघितलं काही सेंटेन्सेस मध्ये सुरुवातीला क्वेश्चन पॅटर्न मध्ये सुरुवातीला ऑक्झिलरी वर्ब येतं. इथे ऑक्झिलरी वर्ब एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस मध्ये ऍट द एंड ऑफ द सेंटेन्स. हे जे बेसिक पॅटर्न आहेत हे तुम्ही एका ठिकाणी कुठेतरी नोट डाऊन करा आणि तशा प्रकारचे सेंटेन्सेस फाइंड आउट करून अंडरलाईन करा किंवा तशा प्रकारचे सेंटेन्स तुम्ही फॉर्मॅट करा स्वतः, तर तुम्हाला योग्य प्रॅक्टिस मिळेल. तर आपण इथे वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. आता बघा, यू कॅन रीड ऑल द सेंटेन्सेस. ते लक्षात घ्या. काही सेंटेन्सेस मध्ये काही थोडासा फरक पण असतो, तो लक्षात घ्यायचा. कशा प्रकारे सेंटेन्स फॉर्मेशन केलेलं आहे याचा स्वतः पण थोडासा तुम्हाला अभ्यास इथे करावा लागणार आहे. नेक्स्ट इज इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. त्याचं फॉर्मेशन बघा, पॅटर्न काय आहे. मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. आता इम्परेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये आपल्याला काय आहे पॅटर्न बघा, मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. आता त्याचं एक्झाम्पल बघूया आपण. मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट एकदम बेसिक पॅटर्न आहे बघा. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय आधी जाणून घ्या. An imperative sentence is any sentence that issues a command to do something or not to do something, right? आता imperative sentence म्हणजे काय, एखादी दिलेली आज्ञा किंवा एखादी गोष्ट कर किंवा करू नको हे असतं, ते imperative sentences मधून सांगितलं जातं. आपण ते डिटेल मध्ये नेक्स्ट पार्ट मध्ये बघणारच आहोत, पण इथे तुम्हाला फॉर्मेशन दाखवण्यासाठी मला हे क्लिअर करणं जरुरी वाटलं. त्याचं किती बेसिक आणि एकदम सिंपल आहे बघा त्याचा पॅटर्न. मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. बघा किती छोटस एक्झाम्पल आहे इथे. पास द सॉल्ट. पास मेन वर्बनी हे सेंटेन्स सुरू होतं. द सॉल्ट, पास द सॉल्ट. ऑब्जेक्ट. मूव आउट ऑफ माय वे. मूव आउट, मूव मेन वर्ब आहे, राईट. आउट ऑफ माय वे. मेन वर्ब सुरुवातीला आहे प्रत्येक ठिकाणी बघा. शट द फ्रंट डोअर. शट मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. विच डोअर? फ्रंट डोअर, राईट. शट द फ्रंट डोअर. फाइंड माय लेदर जॅकेट. सगळीकडे तुम्हाला दिसेल की आज्ञा केलेली आहे. अशा प्रकारच्या वाक्यांना इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस असं म्हटलं जातं. समवन इज ऑर्डरिंग यू टू डू समथिंग. बी देअर ॲट 5. क्लीन युअर रूम. complete these by tomorrow and consider the red dress. तर अशा प्रकारे तुम्ही जर ऑब्झर्व केलं कामली तर तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक सेंटेन्स हे मेन वर्बनी सुरुवात झालेली आहे and then object and complement it follows with the main verb, right? आपण हे सगळं डिटेल नेक्स्ट पार्ट मध्ये शिकणार आहोत. इथे मी तुम्हाला फक्त त्याचं पॅटर्न दाखवते, हाऊ टू फॉर्मॅट द सेंटेन्स. And now we will see what we have learned in today's video. आता आपण आतापर्यंत जे जे काही शिकलोय एकदा आपण त्याचं थोडंसं पुन्हा एकदा रिकॅप बघूया. A sentence should have a subject, verb and object in the correct order for a sentence to have a proper meaning. आपण सुरुवातीला हे बघितलं, एखादं वाक्य जर आपल्याला अर्थपूर्ण व्हावं असं वाटत असेल तर त्याच्यामध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट हे करेक्ट ऑर्डर मध्ये असायला हवं. यू शुड नॉट change the order. You should place each and every word in its proper order. Sometimes an object becomes optional depending on the verb, but subject and verb is must. एखाद्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट असेलच असं नाही, पण सब्जेक्ट आणि वर्ब असणं हे खूप महत्वाचं असतं. या दोन शब्दांनी सुद्धा ते वाक्य मीनिंगफुल होतं. ओके. Try to identify the subject, object and verb in the words in question. तुम्हाला
जेव्हा एखादं सेंटेन्स दिलं जाईल त्याच्यातला सब्जेक्ट कोणता आहे, ऑब्जेक्ट कोणता आहे, वर्ब कुठला आहे हे त्या सेंटेन्स मधलं किंवा त्या क्वेश्चन मधलं ओळखायला शिका. केअरफुली टेक अ लुक ॲट द क्वेश्चन. जे प्रश्न तुम्हाला दिलेले असतील काळजीपूर्वक ते पहा, काळजीपूर्वक वाचा, समजून घ्या. And then arrange the words in the question in the correct order to form a meaningful sentence. आतापर्यंत आपण आजच्या भागामध्ये काय काय शिकलो याचा आपण इथे एक रिकॅप घेतलाय. आपण आजच्या भागामध्ये सब्जेक्ट म्हणजे काय, वर्ब म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय, कॉम्प्लिमेंट म्हणजे काय हे जाणून घेतलं. प्रत्येक शब्दाचा त्या त्या वाक्यामध्ये असलेला रोल कसा असतो ते आपण थोडक्यात जरासं आपण रिवाइज केलं. नंतर आपण प्रत्येक शब्द त्या त्या सेंटेन्स मध्ये प्रॉपरली का प्लेस केला पाहिजे, why it should be in order. So we have understood the meaning or the importance of placing the words with proper order in a sentence. Then we have seen some different types of basic formation of some sentence, right? त्याचे आपण पॅटर्न्स पाहिले. याच्यामध्ये सिंपल स्टेटमेंट, येस नो टाइप क्वेश्चन, WH टाइप ऑफ क्वेश्चन. Then we have seen imperative sentences and exclamatory sentences. आता हा जो सगळा भाग आहे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस मध्ये आपण पुन्हा एकदा डिटेल मध्ये बघणार आहोत. पण आजच्या भागामध्ये आपण या सगळ्याचं कन्स्ट्रक्शन किंवा फॉर्मेशन पाहिलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा पहा, महत्त्वाचे पॉइंट्स तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि जे बेसिक पॅटर्न्स मी तुम्हाला दाखवले आहेत त्याच्यामध्ये फॉर्मॅट करण्याची प्रॅक्टिस करा. सो सी इन न्यू व्हिडिओ विथ न्यू टॉपिक. टिल देन वर्क हार्ड. बाय बाय. That's all for today. So you will revise whatever we have learned in today's session. Please subscribe the channel and press the notification button to get the link of next video. Bye bye.